सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुराळा उडाला आहे तो महानगरपालिका निवडणुकांचा. या निमित्तानं आरोप प्रत्यारोप, कालचं मित्र आजचे शत्रू कालचे मित्र, अशा स्वरूपाचं जे चित्र आहे ते सगळीकडे पाहायला मिळतं आहे. मतदारांमध्ये संभ्रम आहे. मतदारांमध्येच नाही, नेत्यांमध्ये पण संभ्रम आहे. नेत्यांनाच कळत नाही आहे जातोय प्रचाराला, टीका कोणावर करायची आहे, आपल्यांवरच करायची की इतरांवर करायची आहे. या परिस्थितीत आणखी एक विषय येतो, तो म्हणजे राजकीय गुंडगिरीचा, कायदा सुव्यवस्थेचा. आज आपल्या स्टुडिओमध्ये स्वतः गृहराज्यमंत्री योगेश कदम जे आलेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि मुळात जो संभ्रमावस्था आहे, एक युवा नेता म्हणून आणि भविष्यातलं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणून ते कसं बघतात या सगळ्याकडे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. योगेशजी, खूप खूप स्वागत. धन्यवाद. योगेशजी, ज्यावेळेला राजकीय धुराळा आहे, राजकीय वाद प्रतिवाद होत राहतात, अनेकदा टीका होते, टिप्पणी होते, पण ज्या स्वरूपाची राजकीय गुंडगिरी मुख्यतः पाहायला मिळाली किंवा गुंडांना तिकीटं देण्याची काही राजकीय पक्षांमध्ये प्रकरणं पाहायला मिळाली, तर गृहराज्य म्हणून तुम्ही कसं बघतात? आणि शहरी भागात हे मुख्यतः सगळं, तर तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनांकडे आणि काय करणं गरजेचं वाटतं? नाही बघा, आज शिवसेनेमध्ये तरी अर्थातच गुन्हेगार म्हणजे कोण? आता एखाद्यावरती जर का आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले असतील तर त्याला आपण गुन्हेगार म्हणू नये, असं माझं तरी मत आहे. एखाद्या सरकारच्या विरोधामधल्या भूमिकेमध्ये जर काय कोण रस्त्यावर उतरलं असेल तर त्याला आपण गुन्हेगार म्हणू नये. अगदी बरोबर की नाही? आणि अशा व्यक्तींना अर्थातच आपण पाठिंबा दिला पाहिजे जे समाजाकरता काहीतरी करू पाहत आहेत. अर्थातच ज्यांच्यावरती काही मर्डर केसेस असतील, जे कन्व्हिक्टेड असतील, ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला असेल, काही गंभीर गुन्हे सिद्ध झाले असतील, अशांना अर्थातच राजकारणामध्ये स्थान मिळू नये या मताचा मी वैयक्तिक तरी आहे. आणि शिवसेना पक्षामध्ये तरी तिकीट वाटप करत असताना माननीय शिंदे साहेबांनी याची पूर्णपणे खातरजमा करून घेतली होती की बाबा एखाद्या व्यक्ती जर का त्याच्यावरती असे गंभीर गुन्हे दाखल असतील, त्याची समाजमध्ये प्रतिमा जर का व्यवस्थित नसेल तर त्याला प्राधान्य देऊ नये, हे शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट होती.